राम न्यायला आले. रामनवमीला एकीकडे राम जन्म, दुसरीकडे राम भक्ताने सोडले प्राण. सलग 30 वर्षे मारुतीच्या मंदिरात मुक्काम, सातत्याने राम नाम मुखात. रोज सकाळी उठले की गावातील मारुती मंदिर, कानिफनाथ मंदिर, सोसायटी, ग्रामपंचायत, गावची वेस आणि गावचे रस्ते झाडायचे. संध्याकाळी पुन्हा झाडलोट आणि जोडीला रामनाम. अचानक रामनवमीच्या दिवशी बरोबर दुपारी 12 वाजता राम जन्माच्या वेळेस अखेरचा श्वास घेतला. सारं गाव हळहळलं. नेवासा तालुक्यातील शिरेगाव येथील आधुनिक गाडगे बाबा असलेले रावसाहेब उर्फ राम लक्ष्मण होंड, वय वर्ष 60, यांचे रामनवमीच्या दिवशी दुपारी 12 वाजता निधन झाले. यामुळे संपूर्ण शिरेगाव परिसर शोकसागरात बुडाले. 25 वर्षापूर्वी आई वडिलांचे निधन झाले. त्यानंतर रावसाहेब उर्फ राम होंड यांनी आपला बिरहाड गावातील मारुती मंदिरात आणले. रोज सकाळी व संध्याकाळी गावातील मंदिरे, रस्ते झाडून स्वच्छ करायचे आणि जोडीला राम नाम घेणे हा त्यांचा दिनक्रम होता. गावाच्या हरिनाम सप्त्यामध्येही सहभाग असायचा. वारकऱ्यांचा भगवा पोशाख घालून कीर्तन मंडप, पाकशाळा आणि भोजन पंक्तीची स्वच्छता करणे हे काम ते करत होते. अखेर या राम भक्ताचे रामनवमीच्या दिवशी दुपारी 12 वाजता निधन झाले. मित्रांनो, हा एक चमत्कार असेल का? कमेंट नक्की करा.